जिल्हा परिषदचा आपल्या गावात आज या ठिकाणी तालुका पंचायतमध्ये आपल्या गावातील मंडळी मंडळी उभं होते, परंतु आपण ते मनामध्ये कुठल्याही न ठेवता त्यांनाही आपण सामावून घेऊ आणि गावच्या विकासामध्ये त्यांनाही सामावून घेऊ आणि गाव आपण सर्वजण मिळून सर्व गावकरी मिळून सर्वांना विश्वासात घेतलं जाईल. सर्व गावकरी मिळून आपण सर्वजण या गावाचा विकास करू, गाव प्रगती पथावरती नेऊ, तीर्थक्षेत्रामध्ये आणू, शिक्षण क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करू. मी या पुढच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले. कारण काय माहिती का, आपण पुढचा पाऊल जेव्हा उचलतो तेव्हा मागची साथ हवी असते आणि ही साथ मला तुमच्याकडून होती. ही देखील मला पहिल्यांदाच अपेक्षा होती, ती पूर्ण मला म्हणजे 100% मला खात्री होती की माझं गाव मला 100% साथ देणार. आणि आज भैरवचंदी साहेब मला खरंच माझी इच्छा पूर्ण झाल्याची खरंच मला म्हणजे खंत वाटत नाही की खरंच मला भैरवनाथाने हा आशीर्वाद दिलेला आहे. आणि साहेब तुम्ही म्हटलात की तुम्ही माझे मोठे बंधू आहात. तुम्ही सांगितलं आणि मी ऐकलं नाही असं कधीच होणार नाही. कारण आदरणीय ज्येष्ठ मंडळींनी देखील माझ्याकडून अपेक्षा केल्या आहेत. मी देखील माझ्या सरांच्या मदतीने, बापू मामाच्या मदतीने तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. कारण आपले आदरणीय अजितदादा जेव्हा वाढले, आपली नारळ फोडण्याचा कार्यक्रम त्या दिवशी संपला, परंतु प्रचाराची सभा करायची नव्हती. म्हणजे आपल्याला प्रचार दौरा करायचा नव्हता. त्या 3 दिवसात मी पूर्ण सुरळीत फिरले. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत वाडी रस्त्यावर फिरले. आपलं गाव पाणी फाउंडेशन मध्ये आल्यानंतर पाणी झाल्यामुळे गावात प्रत्येक ठिकाणी मी बघितलं, प्रत्येक शेतात मोठे मोठे एकदम सुंदर, मी काय शहरात देखील इतके छान सुंदर बनवले नाहीत, परंतु आपल्या शहरात लोकांनी खूप छान बनले बांधले. परंतु खंत एवढीच वाटली की त्या बंगल्यामुळे रस्ता कच्चा आहे. मला त्याच वेळेस माझ्या डोक्यात चमकली आणि म्हटलं की आपल्याला पहिलं काम हे करायचं आहे. आपल्याला प्रत्येक शहरात जाणारा रस्ता करायचा आहे. आणि तो प्रश्न माझ्या डोक्यात एकदम 100% फिट झाला. आणि पुढचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. पाणी प्रश्न तर पाणी फाउंडेशनवर आपल्याला पूर्ण सुटलेलाच आहे, परंतु ज्या काही समस्या आहेत त्या देखील आपण तुम्ही सांगायचं आणि आम्ही करायचं, हे 100% मी तुम्हाला खात्री देते. परत आणखी एक प्रश्न आहे, वीज प्रश्न. वीज प्रश्नाचा देखील राजभवनाने आपल्याला सांगितलेलं आहे की आपण वीज प्रश्नावर देखील काहीतरी तोडगा काढू आणि तो देखील प्रश्न आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भाऊ, मी एवढंच तुम्हाला सांगेन की आपण म्हणजे तुम्ही मतदारांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास मी आदरणीय सरांच्या मदतीनं किंवा तुमच्या मदतीनं आणि सर्व बाबांच्या मदतीने सर्वांच्या मदतीनं दूर करून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. फक्त मला तुमची सर्वांची साथ आहे. कारण का कोणती पण गोष्ट पार पडायची असेल तर सर्वांची साथ हवी असते. आपण पाणी फाउंडेशनचं एकमेकाच्या घराभेटी घेतल्या, कारण का किती जरी विरोध असला तरी घराभेटी घेतल्या किंवा पायावर नतमस्तक झालं त्याच्यात अहंकार नष्ट होतो. तसेच आज मी अपेक्षा तुमच्याकडून करते, मी तुम्हाला द्यायला तयार आहे, पण तुम्ही देखील मला काहीतरी थोडं द्यायला तयार व्हा. तुम्ही मला साथ द्यायला तयार व्हा. कारण का आपला हा शेतकरी जो आहे, हा शेतकरी त्याचा जर विकास झाला तरच आपल्या देशाचा विकास होईल. तुमची साथ आली आहे आणि ती तुमची मिळावी अशी मला अपेक्षा आहे. आता सरांनी उल्लेख केला, आपल्या गावातील जे दुसरे उमेदवार होते त्यांचा जरी विजय नसला तरी मी त्यांना एकच म्हणेन, तुम्ही देखील आमच्याशी सहमती दाखवा, आमच्याशी मिळा, आम्ही तुम्हाला घराभेट द्यायला तयार आहोत. तुम्ही देखील आमची साथ द्या, आम्ही तुमचा विकास करायला तयार आहोत. मी एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.